एक साला जर रिक्षात बसला तर रिक्षावाला तिघ टायर बदलायचा. अरे बाप, त्या साल्यांच्या कानावर बहिणीचा रडण्याचा आवाज गेला. त्या रपक्या साल्यांनी विचार केला, अरे पाहुण्याची सायकल घ्यायची लायकी नाही, फॉर्च्युनर दारात पाहुण्याची झोपडी बांधायची लायकी नाही, 3 मजली पडली तरी पाहुणा बहिणीला हाता घालून काढतो. अरे महाराज, ते भाऊ असे रपके होते महाराज, जे डोलत डोलत आले भिंतीतच माईना महाराज. ते खपक्याच्या एका साल्यानं भिंतीला दणका दिला, भितडच पाडलं. जो पाहुण्याची मान दाबली, पाहुणा नुसता उंदरासारखा दण टाकायचे. 50 किलोचा पाहुणा लाल टमाट्यासारखा असा सुजवला. 4 नंबरचा साला तुमच्या माझ्यासारखा समजदार होता. तो म्हणाला, मी जर पाहुणा हाताकडून काढला, पाहुणा काय जिता राहत, हाण्यात मजा नाही. आपलाच पाहुणा, आपलीच बहीण, नवरा बायको आज नाही तर उद्या काय होतील. गोड होती, समजदारी केली, तिघा भावांना घरी घेऊन गेला. आणि त्या घरात शांत वातावरण झालं महाराज, जसं आता झालं तसं. आता ती काय तुमची माझी बहीण नव्हती महाराज, समजदार भावाची, त्या रपक्यांचीच बहीण होती. तिनं कोपऱ्यात लपवलेली माशाची भाजी काढली आणि त्याला दाखवली. तो काईल काय आता, तो म्हणाला, तो डोकं फिरलं का. अगं पहिलेच तर दाखवली असती, त्या भावांचा मी मार खाल्ला असता का. बरं, तो 4 नंबरचा समजदार होता, तो जर टाकता तर माझा दावा झाला असता. ती म्हणाल, मी काय करू, रात्रीच तुम्ही त्या महाराजाचा कीर्तन ऐकून माझ्या मागे लागले काय, तुझे 36 नखरे धाव, तुझे 36 नखरे धाव. तो म्हणाला, आई काय शे म्हणे. अहो, अर्धा नकरा शे म्हणे, तुले पुर्रा धाव का म्हणे. तू म्हणे, नाही म्हणे. विठ्ठल विठ्ठल भगवंतो नित्यम कल्याण कांक्षण. अंतोरी पदार्थाचा प्रत्येक युगात विशेष परिणाम. कृतयुगात रेणुका मातेचा, त्रेतायुगात सीता मातेचा, द्वापार युगात द्रौपदी मातेचा. पण सध्याचे युग धोक्याचं आहे बरं. कलो कृत्या गृहे गृहे. शास्त्रकार सांगतात, प्रत्येक युगात कृतयुगात एकच माता रेणुका माता, त्रेतायुगात एकच माता सीता माता, द्वापार युगात एकच माता द्रौपदी माता. पण सध्याच्या युगात घरोघरची माता विठ्ठल विठ्ठल. म्हणणार कस काय घरोघरची, ऐका उदाहरणाने सांगतो. काय परिणाम आहे सध्याच्या युगात. तुमच्या इथं लेकरं लग्न झाल्यावर वेगळे निघतात का, नाही निघत. गाव चांगलं आहे तुमचं, बाबांची कृपा रे वगैरे बाबांची. पण माझ्या गावात माझा मित्र ओल्या हळदीवर वेगळा निघाला. काय काय ओल्या हळदीवर. त्याला म्हटलं, का रे, जे आईने एवढा लहानाचा मोठा केला आणि तू खुशाल ओल्या हळदीवर. तो म्हणाला, महाराज मला नका सांगू, मी फक्त माझी आईमुळे वेगळा निघाल. म्हटलं, मित्र असं नको रे म्हणू राजा. अरे तू माझ्यासोबत शाळा शिकला रे अंगणवाडीपासनं, हा, आणि तू म्हणतो आईचं माझं जमत नाही. अरे राजा, अगोदर बरं जमायचं रे तुझं नाहीचं. शाळेतून आला का, कोणाला विचारता तर पोराव तुम्ही, शाळेतून आल्यावर आई कुठे गेली, जोरात म्हणा. काय म्हणतात तुम्ही, आई कुठे गेली. शाळेची फी लागली का म्हणा, आई कुठे गेली. काय का, शाळेची फी लागली का, आई कुठे गेली. हा, कोणी हाणलं का शाळेत, आई कुठे गेली. हा, यात्रेला जायचं का, आई कुठे गेली. 25चा टेंब्या झाला का, बाई कुठे गेली. असं कस काय झालं. तो म्हणाला, महाराज ते काहीच सांगू नका, माझं माझ्या आईचं अजिबात जमत नाही. त्याला म्हटलं, मित्रा, अशा जगाच्या पाठीवर का अशी आई अजून झाली नाही रे, लेकराचा संसार मोडणार आहे. आईनं कधीच लाभ बघितला नाही रे राजा. काय काय, कधी आई लाभ बघते का, केला का त्याने विचार, हा कधीच करत नाही. व्यवहारातलं उदाहरण घ्या. एखाद्या आईचं पोरग धुळ्यासारख्या शहरात नोकरीला असावं. कुठे असावं, धुळ्यासारख्या शहरात नोकरीला असावं. आणि रात्रीची 8 वाजावी. आई किती वाजावेत, 8. आई तुमच्या इथं सुनबाई काय म्हणते, आत्या म्हणते का आई म्हणते, आत्या म्हणते. काय म्हणते, आत्या. अहो ते काय अजून धुळ्यावरनं ड्युटीवरनं आले नाही. रात्रीचे किती वाजले आत्या, 8 वाजले. कशाची वेळ झाली आत्या, जेवण करून या तुम्ही, जेवण करा ना आत्या. आई जेवते का, आई म्हणते, हे सुनबाई अशी कशी बोलते का बाई तू. माझा बाळ्या सकाळच्या 8 वाजेपासून धुळ्याला गेला. अगं मी जर जेवले ना, तो नंतर ताटाकडे अजिबात बघणार नाही. सून म्हणते, मात्या मी काय करू. सासूबाई म्हणते, असं कर सुनबाई, तू जेवून घे. तिला काय पडत्या फळाची आज्ञा लागते. ती नुसती जेवत नाही महाराज, ती ढेकर येईपर्यंत बटाटा भाज्या काढते. रात्रीचे 10 वाजतात. किती वाजतात, 10 वाजता. सुनबाई म्हणते, आत्या अहो नाही जेवण तर जेवण, झोपून तर घ्या. रात्रीचे किती वाजले, 10 वाजले. आई झोपते का, आई म्हणते, सुनबाई अशी कशी बोलते बाई तू. अगं मी जर झोपले ना, बाळ्या उद्या जेवण करल. असं कर सुनबाई, तू झोपून घे. तिला काय पडत्या फळाची आज्ञा लागते महाराज. ती नुसती झोपत नाही, ती खालून उरून पांघरून आतून इंस्टाग्राम खेळते महाराज. रात्रीचा 1 वाजतो, धुळ्यावरनं पोरग घरी येतं, बेल वाजवतं, दारकन उघडतं काही
पत्नी लेकर माझी म्हातारी माय काठी टेकत 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 येते, दरवाजाजवळ जाते, दरवाजा उघडते आणि बाळ्याचा चेहरा नाळते. कारण बाळ्या सकाळच्या 8 वाजेपासून उपवास केला, बघ बघ तुझा चेहरा कसा मुसमुसल्यासारखा झाला. चाल बाळ्या, तुझ्या करता तुझी म्हातारी आई सकाळची 8 ते रात्रीच्या 1 पर्यंत तुझ्या करता उपवास. आई प्रेमाने बाळ्याचा काय होते, हात ओढते. चाल बाळ्या. बाळ्याचा हात आईने ओढल्यामुळे आईला बाळ्याला संताप आला. संतापाने त्याने आईचा हात झटकला. तितक्यात तो बाळ्या म्हणाला, आई माझा जेवणाचा विचार सोड, सोन्याची मम्मी जेवली का? ए चांडाळा, अरे तुया करता तुझी आई सकाळची 8 ते रात्रीच्या 1 पर्यंत उपवास, तू म्हणतो सोन्याची मम्मी का? आयसी कळवळ्याची जाती, आयसी महाराज सांगा मी कोणामुळे वेगळा निघालो? आता घरी जाऊन तिलाच विचार, तू कोणामुळे निघाला? कलो कृत्य जरी प्रत्येक युगात या पदार्थाचा विशेष, पण कलियुगात कुठे चांगला ते कुठे घातके विशेष परिणाम आढळत नाही. विठ्ठल विठ्ठल. हा पदार्थ माझ्या परमात्म्यानं निर्माण केला. कस्तुरी. कोणता पदार्थ? कस्तुरी. कस्तुरी कुठे जन्माला येते हो? हरणाच्या नाभीत. कस्तुरीचा काय परिणाम? काही लोक पंढरपूरला जातात, गळ्यात माळ नाही, एकाच वारीत चंद्रभागेत स्नान करतात. 100 मध्ये काय विकत घेतात दादा? कस्तुरी. गावात आल्यावर गिरीबाबांच्या दरबारात येतात. तुमच्या माझ्यासारख्या भजनी मंडळकर, एक दिवस तुमचं दर्शन चुकत नाही रेवा गिरीबाबाचं. मी दर्शनच घेतलं नाही कधी. हा कधी वारी नाही, गळ्यात माळ नाही, हरिपाठ नाही, काकडा नाही, एकाच आंघोळीत 100 रुपयात ओरिजिनल. आपल्याला माहिती आहे, आम्हाला अपेक्षाही नाही, ती मिळतही नाही. म्हटलं त्याला, म्हटलं मित्रा तुला जर ओरिजिनल कस्तुरी मिळाली असती पंढरपुरात, तर विकणाऱ्या आस्तुरीने बिना आंघोळीची कस्तुरी तुला दिली नसती. सामान्य परिणाम आहे का कस्तुरीचा? ऐका तुम्ही, आपण शेतकरी आहोत. काय आहोत? शेतकरी आहोत. शेतातला माल जर पावसाने खराब झाला, शेतकऱ्याच्या मुखातनं कोणता शब्द निघतो काका? महाराज या वर्षातला शेतातला माल माती मोल झाला. डोळ्यातनं काय येतात? खळकन अश्रू येतात. चला, ज्या मालाची माती झाली ती माती जर तुमच्याकडे मी मागितली, तुम्ही विकत देणार का फुकट? तुम्ही काय म्हणणार? महाराज अशी ही मातीच झाली, काय करा तुम्ही? फुकट घेऊन जा. काय जास्त नाही, चम्मचभरच द्या मला. किती द्या? चम्मचभर माती घ्यायची, त्याच्याच कस्तुरी मिक्स करायची. तुकोबराय सांगतात, फुकट जाणारी माती तोड्यावर जाते. तू का म्हणे माती गेली कस्तुरी सरते, गेली कस्तुरी सरते, गेली कस्तुरी सरते. केली कस्तुरीने सरती. चला, फुकट जाणारी माती तोड्यावर जाते. कशाचा परिणाम हो? कस्तुरीचा. जरी विशेष आहे, मिळणं सोपं आहे का? अशक्य. जरी विशेष पदार्थ, पण मिळणं अशक्य. विशेष परिणाम नाही. विठ्ठल विठ्ठल. तिसरा पदार्थ परमात्म्यानं निर्माण केला आहे का? चंद्र. काय निर्माण केला? चंद्र. पोराओ तुम्ही हुशार लेकरात. 5-7 महिन्यापूर्वी आपल्या भारत देशाचं चंद्रावर काय गेलं रे? या आपल्या झेंडा कुठे आहे दीदी? चंद्रावर. कुठे? चंद्राचा किती विशेष परिणाम आहे का? मला सांगा किती विशेष आहे. सोप्या उदाहरणात सांगतो. आपला बाप आजारी पडावा का? पडू नये बरं. फक्त चंद्राचा परिणाम सांगण्यापुरता आपला बाप
आजारी पडो, आपला बाप जर आजारी पडला दाजी आपण कुठं नेतो? दवाखान्यात. बापाला आपण दिवसाला 1 लाख खर्च करतो. किती? 1 लाख. 15 दिवस आपलं म्हातारा हॉस्पिटलमध्ये राहिलं, 15 दिवसाचे किती लाख झाले? 15 लाख. 16व्या दिवशी डॉक्टर रडतच येतात, जसा का त्याचा बाप. डॉक्टर रडतात, हे पोराओ समजदार आहेत रे तुम्ही, 15 दिवस म्हातारा हॉस्पिटलमध्ये ठेवलं, 15 लाख खर्च केले रे, पाण्यासारखा पैसा खर्च केला. हो ना डॉक्टर साहेब, आमचा बाप हे चांगला झाला ना, विलाज आहे पोराओ, तुमचं म्हातारा फक्त शेवटची 16वी रात्र काढत. कळकण लेकरांच्या डोळ्यात असले तर हो डॉक्टर साहेब पोत्याने ना विलाजी, तुम्ही समजदार आहात, घरी घेऊन जा बापाला, खाऊ पिऊ घाला, बापाची काय करा सेवा करा. समजदार लेकर होते, मिटिंग घेतात, बापाला कुठं नेतात? घरी. घरी जर बापाला आम्ही आणलं तर गल्लीतल्या म्हाताऱ्या शांत राहतात, त्या लुंगी मिरची सारख्या हे पोरा हो, अरे म्हातारा राब राब राबलं रे, दिवाळीला कधी नवे कपडे नाही, कधी साबण लावते ना अंघोळ, सलून मध्ये गेलं नाही, एवढा पैसा तुमच्या करता कमवला, म्हातारा ना दुरुस्त असताना तुम्ही कुठे आणलं? लेकर सात्विक होते, आई तसं नाही ग, पोत्याने पैसा नेला. पण डॉक्टरच म्हणाले 15 दिवस 15 लाख खर्च केले. आई म्हातारी म्हणाली 15 लाख तरी म्हातारा चांगलं झालं नाही? हो ना आई, चांगलंच झालं नाही. मासं करा पोराव, या म्हातारीचं ऐकणार का? आई आमचं म्हातारा जर चांगलं होत असेल तर तुझं ऐकल्याशिवाय आम्ही राहणार नाही. मायका पोरा हो, आपल्या धमान्याच्या बस स्टँडवर हिमालयातनं जडीबुटी वाला आलाय. कुठं आलाय? हिमालयातनं. तो फक्त 10 रुपयाला मुळी देतो पोराव. कितीला देतो? 10. आई जे लेकर 15 लाखाला घाबरले नाही ते 10 रुपयाला घाबरते अशी गॅरंटी का तुमची आहे का निर्मला मावशी? गॅरंटी अजिबात नाही मला, अजिबात गॅरंटी नाही मला. लहान पोरग गेलं आणि धमान्याच्या बस स्टँडवरनं जडीबुटीवाल्याकडनं हिमालयातल्या 10 रुपयाची काय घेतली? मुळी घेतली, घरी आणली, बारीक केली, त्याचा रस काढला, 4 थेंब उचलले आणि आपल्या म्हाताऱ्याच्या तोंडात टाकले. कुठे टाकले? म्हाताऱ्याच्या. म्हातारा काय काढणार होतं? शेवटची रात्र. पण ते 4 थेंब टाकले हिमालयातल्या जडीबुटीचे. तर काका दादा, त्याच म्हाताऱ्यानं त्याच्याच गावातल्या 35 म्हाताऱ्यांना स्वतः श्रद्धांजल्या वाहिल्या. अरे ओ, हे मी नाही सांगत, श्रीमद भगवद्गीता सांगे. पुष्णामी चौषधी सर्वा सोमो भूत्वा रसात्मका. हा कशाचा परिणाम? चंद्राचा परिणाम. विठ्ठल विठ्ठल, हा चंद्राचा जरी विशेष परिणाम आहे, मात्र त्या चंद्राचा कुठेतरी घातक परिणाम. इंद्रा पडली बगे, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा. जरी विशेष पण कुठे घातक आहे. विठ्ठल विठ्ठल. 4था पदार्थ परमात्म्यानं निर्माण केला, चंदनम च. काय निर्माण केलं परमात्म्यानं? चंदन. चंदन किती विशेष हो, अनेक प्रमाणे, अनेक उदाहरण आहेत, अनेक दृष्टांत आहेत, पण आपल्याला वेळेअभावी सोपं उदाहरण घ्यायचं, शॉर्टकट घ्यायचं. चंदनाचा काय परिणाम? महिला मंडळी तुमची विशेष उपस्थिती, चंदनाचा परिणाम सांगायचा आपल्याला. तुम्ही भजी काढता का? भजी काढायला तेल किती कडक तापवते दिदी आपली आई? तसं काय ना मोक्षदा. मला सांग दिदी, आईने जर कडक तेल तापवलं, कशात वाजतं ते तेल? कडकड 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 कडकड. तितक्यात तू आईने बेसन पिठाचं भिजवलेलं काय असतं पातेल्यात, हा, तितक्यात तू आगाऊपणा करते. 5 बोट्याने काय उचलते ग? बेसनाची गोळी उचलते आणि त्या उकडत्या तेलात टाकते. ती टाकलेली गोळी तिथं मुक्कामी राहते का वर येते का? तितक्या डुबुक्कन वर येते महाराज. तुकोबराय सांगतात तुम्ही काहीच कडक तेल तापवत नाही, इतकं कडक तेल तापवायचं, हात घातला का हाताचेच भजे निघाले पाहिजे. एवढं कडक तेल. फक्त पापणी मिटण्याच्या आत गाळ करण्याची ताकद सृष्टीवर फक्त चंदनात आहे. तुका म्हणे कडे करावे शीतळ, ऐसे जाती बळ चंदना. तुका म्हणे कडे
करावे शीत ऐसे जाती बळ चंदनाचे. तुकोबराय अजून जवळून सांगतात, तापली या तेला 52 चंदन बुंदे एक क्षण शतळ करी. बुंद म्हणजे किती दिली? एक थेंब. एका थेंबाने आपला पेरू भिजतो का? पण एवढाच बुंद उकळत्या तेलात टाका, पापणी विटण्याच्या आत काय होते? गार. मग कीर्तन झाल्या झाल्या महिला मंडळी म्हणणार, हे तुम्हाला रोज भज्या आवडतात, आम्हाला रोज काय लागतो? चटका लागतो. मग ते तेल गार होतं. महाराजांनी सांगितलं तेवढं बांधावरचं काय घेऊन या? बांधावरचं फक्त खांद्यावरच न्यायला काम आहेत. ते रक्तचंदन आणावं लागेल हिमालयातनं. जरी गेला घ्यायला तर सोपं आहे का हो? जवळ काय असतात हो? मोठे मोठे भुजंग असतात. जरी विशेष गुण आहे पण अन्न अवघडे, विशेष पदार्थ नाही. विठ्ठल सहावा पदार्थ परमात्म्यानं निर्माण केला, रूपमच. काय का? रूप नावाचा पदार्थ किती विशेष हो? तो देवाकडे विशेष सुंदर ते उभे विटेवरी किंवा राजस सुकुमार मदनाचा पुतळा. आपण जर एवढे सुंदर आहे, आपल्याला बनवणारा किती सुंदर, त्याच्याजवळ विशेष आहे. नाम तुम्हारा तारनहारा कब तेरा दर्शन होगा जिसकी रचना हो कितना सुंदर होगा, हो कितना सुंदर होगा. दीन दयाल दया के सागर जग में नाम विशेष. महाराज तो रूप नावाचा पदार्थ आपल्या जवळ आणला तर आहे का विशेषता? आहे का विशेषता? तरुणपणात काय सुंदर आहे, म्हातारपणात आहे का तो गुण? अजिबात नाही. किंवा कपड्याच्या दुकानात कोण कोण जातं? मी जातो, तुम्ही जातात. विनिकरी बाबा कपड्याच्या दुकानात तुम्ही जातात, मी जातो, सर्वजण जातात. तू जातो का रे कपड्याच्या दुकान? आपण जर कपडा घ्यायला गेलो दुकानात तर दुकानदार अशी गल्लीत फेकतो का आपल्याला बघण्याकरता? दुकानाच्या बाहेर काय उभे करतात ते? टॅचू टॅचू पुतळे. आमच्या भाषेत पुतळे आणि तुमच्या भाषेत टॅचू. पुरुषाचा पुतळा असेल तर पुरुषाचा ड्रेस, महिलेचा पुतळा असेल तर महिलेचा ड्रेस. सर्व पुरुष वर्गाला माझ्यासहित मजोबाची शपथ आहे, कडक मजोबाची, सर्व पुरुषांना. आपण जर कपड्याच्या दुकानात गेलात तर पुरुषाच्या टॅचूकडे बघतो का महिलेच्या? हा आपला नाही दोष. रूपमच विठ्ठल विठ्ठल. रूपाचा परिणाम या लहान लहान लेकरावर यात नाही, म्हाताऱ्या माणसावर आहे. माझं मागच्या महिन्यात मुंबईला कीर्तन होतं. कुठं होतं? मुंबईला. एक माझ्या शेजारी 99 वर्षाचं म्हातारा आहे महाराज. एक दिवशी खुशाल फेरेन लावली लावून आलं. म्हटलं बाबा तू या वयात फेरेन लावली? तो म्हणाला महाराज मला काय हाऊस नाही बाबा, मला काय हाऊस नाही. मग का लावतो तू एवढा खर्च करतो? अरे बाबा फेरेन लावली लावल्याशिवाय म्हातारी मला चहाच देत नाही. म्हटलं मग तू चोपड पाट्याच्या पाट्या पाट्याच्या. आणि ते म्हातारा माझ्यासोबत मुंबईला आलं महाराज. आता मुंबई, त्या म्हातारीनं कधीच मुंबई पाहिलेली नव्हती महाराज. जर समुद्र खाडीवर गाडी गेली आमची, त्या मोठ्या मोठ्या बिल्डिंगा बघितल्या, झगमग लाईटिंग बघितली. अरे 99चं म्हातारं नुसतं 25 सारखं उड्या आणायला लागलं. हो बाबा बाबा तू असं काय करायला लागला? तू म्हणाला महाराज मी पहिल्यांदाच मुंबई पाहिली, माझ्या वायरी नव्या झाल्या नव्या झाल्या. म्हटलं भाऊ जास्त नव्या नका होऊ देऊ. तो म्हणाला जळतात का? अरे मी नाही जळ, तुला घरी म्हातारी घेणार नाही. नाही नाही ती ओळखून घेईल महाराज मला. ठीक आहे बाबा. आम्ही तिथं गेलो. आता मुंबईत कधी 1 मजली घर असतात का? 300 मजली 400 मजली. त्या मित्राने फ्लॅटचा नंबर दिला होता, त्याच्या फ्लॅटच्या पार्किंगमध्ये गेलो. नुकताच हरिपाठ झाला होता. म्हाताऱ्या बाया आपल्या आपल्या फ्लॅटवर जात होत्या. त्या मित्राला कॉल केला, मित्रा आलो रे तुझ्या फ्लॅटच्या खाली, कुठे यायचं? कुठेही घुसायचं नाही मार. म्हटलं मग कुठं? 51 नंबरच्या फ्लॅटवर या. किती? 51. मी वर डोकं केलं तर माझी टोपी पडली. म्हातारं तर बघता बघता घरकंड्या गाऊन खाली पडलं. त्याला कसं तरी उभं केलं. बाबा 51वा मजला. तो म्हणाला महाराज
नो गॅरंटी. मित्राला फोन केला, म्हटलं उत्तम आम्ही काय वर येऊ शकत नाही, 51 नंबर आहे तुझा फ्लॅट. महाराज चांगले तरणे भाडे. अरे मी आहे तरणा पाहणं हे म्हातारा, यानं पहिलेच मुंबई पाहिली, त्याच्या वायरी काय झाल्या नव्या झाल्या. अहो 51 मधले चढल तर याचे दोघं डिवोन फासफटा उडत जाते. असं कर तूच आम्हाला खाली भेटायला, खालच्या खाली जाऊ आपण फेटाव. नाही हो महाराज, हे काय तुमचं खेड गाव आहे का? ही काय मुंबई? मुंबई तुम्हाला वरती येण्याकरता पायी चालत येण्याची गरज नाही. इथं कशाची सोय महाराज? आता त्या लिफ्ट जवळ गेलो, नुकत्याच म्हाताऱ्या बाया हरिपाठ करून जात होत्या महाराज. एक 100 वर्षाची आजी बसली, 99 वर्षाची आजी बसली, 88 वर्षाची बसली आणि 77 वर्षाची आजी बसली. चौघं म्हाताऱ्या बसल्या आणि 77 वर्षाच्या म्हातारीने लिफ्टचं बटन दाबलं आणि आपापल्या 42व्या नंबरच्या फ्लॅटवर गेले. आता मुंबई महाराज, सायंकाळी मुली कॉलेजला क्लासला जातात, ब्युटी पार्लरला जातात, क्लासला जातात. खालून म्हाताऱ्या गेल्या 90, 100, 80, 75, 77. वरनं तरुण तरुण बहिणी आल्यात 17, 18, 22, 23. लिफ्ट रिकामी झाली. नंबर कोणाचा? माझा आणि म्हाताऱ्याचा. मी लिफ्टत पाय टाकला दाजी, म्हाताऱ्यानं माझा मागचाच पाय हिसकून घेतला. म्हटलं ए म्हाताऱ्या, तुझ्या करता लिफ्ट आहे रे बापू, मी जिन्यानं गेलो असतो. ओ महाराज तुम्हाला कळतं का? म्हटलं काय, तुला काय कळालं? बघा ना ते मशीन. अरे चांगलंय, वर नेतं खाली आणतं. नाही हो महाराज, माझ्या समोर त्या म्हाताऱ्या हरिपाठ करून वर गेल्या, त्याच म्हाताऱ्या नव्या हु खाली आल्या. म्हटलं म्हाताऱ्या त्या काय वायरी? नाही हो महाराज, माझ्या डोळ्यासमोर त्या म्हाताऱ्या गेल्या, त्याच म्हाताऱ्या नव्या हु खाली आल्या. अरे मग तुला काय करायचंय म्हाताऱ्या? ते म्हाताऱ्या नव्या हो नाही तर जुन्या हो? नाही हो महाराज, मी लई येडापणा केला तुमच्यासोबत. तुमच्या गाडीचं मागचं सीट पूर्ण रिकाम होतं. मग तुझी काय इच्छा? माझ्या म्हातारीला सुद्धा आणायला पाहिजे होतं. म्हटलं का रे? अरे तिला तर चाललं जात महाराज, उचलून जर ठेवली असती म्हातारी मला लग्नात नाही दिसली असती. असं वाटत होतं त्याचं नरड दाबावून लिफ्ट तर त्याच्यावर बसून दहाव्याचं प्रज्वल करावं. हा त्याचा नाही दोष. रूपमच अनेक पदार्थ सृष्टीवर परमात्म्याने विशेष अंगाने निर्माण केले, पण प्रत्येक पदार्थात घातक विशेष गुण आढळतो. देवाने देखील देवाचा विचार करा महाराज. विशेष पदार्थ आहे, परमात्मा जर नसता तर सृष्टी झाली असती का? अजिबात नाही. पण तरी सुद्धा त्याच्याजवळ एक अवगुण आहे. भक्ता राखे पायापासी दुर्जनाचे सवारी. तो भक्ताला जवळ घेतो, दुर्जनाचा नायनाट करतो. मग महाराज असा विशेष एखादा पदार्थ दाखवा ना. मग एकच विशेष पदार्थ आहे तो विष्णुदास. कसा महाराज? अरे त्यांच्या संगतीत, श्री संत रेवागिरी बाबांच्या संगतीत इकडनं तो दुर्जन घाल, तिकडनं ते काही क्षणात सज्जन करून बाहेर काढतात. असे रेवागिरी बाबांसारख्या तुकोबरांसारखा विष्णुदास ज्या गावात, त्या गावात कसल्याच प्रकारची चिंता बाळगण्याची गरज नाही. याचं उत्तर महाराज सेवेला घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या